गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज पुन्हा नेहमीप्रमाणे आपल्या सर्वांसाठी इंग्रजीतील अतिशय सुंदर अशी कॉन्सेप्ट घेऊन आलेलो आहे. या कॉन्सेप्टच्या मदतीने आणि आधारावर आपण अनेक वाक्य बोलू शकतो, अनेक वाक्य लिहू शकतो, अनेक वाक्य वाचू शकतो. इवन आपल्या डे टू डे लाईफमध्ये व्यवहारामध्ये अशा प्रकारची वाक्य बिनधास्तपणे वापरू शकतो. आपण कधी-कधी बऱ्याच जणांना आपापसात बोलत असतो. हे करून पहा, ते करून पहा, तेथे जाऊन पहा, एकदा प्रयत्न करून पहा. तर अशा वेगवेगळ्या प्रकारची वाक्य आपण मराठीमध्ये बिनधास्तपणे बोलत असतो. पण हीच वाक्य जर आपल्याला इंग्रजीमध्ये बोलायची असतील, हीच वाक्य आपल्याला इंग्रजीमध्ये बोलायची असतील, तर आपण कशी बोलू शकतो? तर अशा प्रकारची वाक्य बोलण्यासाठी आपल्याला मी एक सोपा, सुंदर, आकर्षक असा चौवांश टीचिंग पॅटर्न देत आहे. सुरुवातीला आपल्याला ट्राय इट हा शब्द वापरायचा आहे. सुरुवातीला आपल्याला ट्राय इट हा शब्द वापरायचा आहे. त्याच्यानंतर फॉर हा शब्द वापरायचा आहे आणि नेमकं ज्या गोष्टीचा आपल्याला प्रयत्न करायचा आहे किंवा बघून पाहायची आहे, त्याच्याशी संबंधित वर्ड आपल्याला लिहायचा आहे. यदाकदाचित मी एक्सप्लेन केलेला फॉर्म्युला किंवा पॅटर्न जर आपल्याला समजला नसेल, तर वाक्यावरून आपल्याला अधिक सहजपणे त्याचं आकलन आणि आपल्याला सोप्या भाषेत ते समजू शकतं. बघा, सुरुवातीला काय म्हटलं मी? ट्राय इट, त्याच्यानंतर फॉर आणि त्याच्यानंतर वर्ड. या पॅटर्ननुसार एकूण 30 वाक्य मी तुम्हाला शिकवणार आहे. 30 वाक्य शिकवणार आहे. त्या 30 वाक्यांच्या मदतीने तुम्ही कितीही प्रकारची वाक्य बनवू शकतात. फक्त लिहू नका, फक्त वाचू नका आणि फक्त वाचू किंवा लिहू नका, तर प्रत्यक्षात बोला. बघा, पहिलं वाक्य आहे, ट्राय इट फॉर फन. मजेसाठी करून पहा. म्हणजे तुम्हाला आनंद मिळेल ना, तुम्हाला मजा वाटेल त्यासाठी करून पहा. काय अडचण आहे? फक्त तुम्हाला चांगलं वाटलं पाहिजे, हा त्यामागचा उद्देश आहे. बघा, ट्राय इट फॉर फन. आता पॅटर्ननुसार ट्राय इट आहे, त्याच्यानंतर फॉर आहे आणि फन हा वर्ड आहे. ट्राय इट फॉर फन, मजेसाठी करून पहा. दुसरं वाक्य, ट्राय इट फॉर वन्स. एकदा करून बघा. यश मिळालं तर मिळालं. तुमच्या प्रयत्नांना यश मिळालं तरी मिळालं. तुम्हाला आवश्यक असलेली गोष्टी मिळाली तर मिळाली. एकदा करून पहा. ट्राय इट फॉर वन्स. म्हणजे आपण जेव्हा कपड्याच्या दुकानामध्ये कपडे घ्यायला जातो, ते दुकानातील कपडे देणारे किंवा विकणारे म्हणतात, की तुम्ही एकदा ट्राय करून बघा. ट्राय इट फॉर वन्स. एकदा करून पहा. ट्राय इट फॉर मी. माझ्यासाठी करून बघा. म्हणजे माझा आग्रह आहे तुम्हाला, माझी विनंती आहे तुम्हाला, माझी रिक्वेस्ट आहे तुम्हाला, माझ्यासाठी करून पहा. ट्राय इट फॉर मी. माझ्यासाठी करून पहा. ट्राय इट फॉर नाऊ. आतापुरते करून पहा. आता करून बघा, नंतर कोणी पाहिलं. ट्राय इट फॉर फ्री. मोफत वापरून पहा, नंतर पैसे द्या आवडलं तर. ट्राय इट फॉर फ्री. मोफत वापरून पहा. ट्राय इट फॉर लक. नशिबासाठी करून बघा. नशीब उजाळलं तर उजाळलं, तुमचं भाग्य उजाळलं तर उजाळलं. ट्राय इट फॉर लक. नशिबासाठी करून पहा. ट्राय इट फॉर शुअर. नक्की करून पहा. ट्राय इट फॉर साईज. मापासाठी घालून पहा. म्हणजे तुमच्या अंगावरचे जे कपडे आहेत का, ते एकदा घालून पहा. म्हणजे त्यांचं माप, त्यांचं मेजरमेंट बरोबर आहे की नाही आमच्या लक्षात येईल. ट्राय इट फॉर हेल्थ. मदतीसाठी करा. ट्राय इट फॉर हेल्थ. आरोग्यासाठी करून पहा. कारण की हेल्थ इज वेल्थ. आरोग्य हीच संपत्ती आहे. ट्राय इट फॉर हेल्थ. मला असं वाटतं, आजपर्यंत मी जेवढे व्हिडिओ बनवले ते तर सुंदर होतेच. पण त्या सर्वां व्हिडिओमध्ये किंवा सर्व प्रकारच्या व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ फार सुंदर आहे. म्हणजे एखादी गोष्ट आपल्याला करून बघायला, अनुभवायला काही अडचण नाही. अशा प्रकारची वाक्य जेव्हा आपल्याला बोलायची असतील, तेव्हा बिनधास्त अशा प्रकारच्या पॅटर्न आपण वापरू शकतो. दॅट्स ऑल. पुन्हा आपल्याला सराव करता यावा त्यासाठी माझ्याकडे भरपूर वाक्य आहेत. बघा, ट्राय इट फॉर चेंज. बदलासाठी करून बघा. बदल म्हणतात ना, चेंज इज द लॉ ऑफ नेचर. परिवर्तन संसार का नियम है.
ट्राय इट फॉर टुडे, आजसाठी करून पहा. उद्याचं कोणी पाहिलं. ट्राय इट फॉर वर्क, कामासाठी करून पहा. ट्राय इट फॉर रिअल, खरोखर करून पहा. ट्राय इट फॉर लाईफ, आयुष्यासाठी करून पहा. ट्राय इट फॉर पीस, शांततेसाठी करून पहा. ट्राय इट फॉर सेफ्टी, सुरक्षिततेसाठी करून पहा. ट्राय इट फॉर स्पीड, वेगासाठी करून पहा. ट्राय इट फॉर टेस्टी, चवीसाठी करून पहा. ट्राय इट फॉर प्रॉफिट, फायद्यासाठी करून पहा. राईट. तर अशा वेगवेगळ्या प्रकारची वाक्य आपण बोलू शकतो आणि या सूत्रानुसार या पॅटर्नचा आपण उपयोग करू शकतो बघा. पुन्हा आपल्याला सराव करता यावा त्यासाठी माझ्याकडे अजून काही वाक्य आहेत बघा. अतिशय सुंदर वाक्य मी आपल्यासाठी शोधून काढत असतो. ट्राय इट फॉर अ डे, एक दिवस करून पहा. ट्राय इट फॉर अ वीक, एक आठवडा करून पहा. ट्राय इट फॉर सक्सेस, यशासाठी करून पहा. ट्राय इट फॉर ग्रोथ, प्रगतीसाठी करून पहा. ट्राय इट फॉर पॉवर, शक्तीसाठी करून पहा. ट्राय इट फॉर अस, आमच्यासाठी करून पहा. ट्राय इट फॉर लव, प्रेमासाठी करून पहा. ट्राय इट फॉर गुड, चांगल्यासाठी करून पहा. ट्राय इट फॉर स्टाईल, स्टाईलसाठी करून पहा. ट्राय इट फॉर रिझल्ट, निकालासाठी करून पहा. राईट. लक्षात ठेवा, ट्राय इट म्हणजे ते करून पहा, म्हणजे त्या गोष्टीचा प्रयत्न करून पहा. लक्षात ठेवण्यासारख्या गोष्टी अशा आहेत. हा व्हिडिओ जर आपल्याला अतिशय सुंदरपणे समजून घ्यायचा असेल, या व्हिडिओचं जर तुम्हाला पूर्णतः डिटेल नॉलेज हवं असेल, तर लक्षात ठेवण्यासाठी ट्राय इट म्हणजे ते करून पहा. ट्राय इट म्हणजे ते करून पहा. त्याच्यानंतर फॉर म्हणजे साठी. फॉर म्हणजे साठी. पुढचा शब्द बदलून तुम्ही नवीन वाक्य तयार करू शकतात. येते लक्षात? तर व्हिडिओ खूप सुंदर झाला आहे. आपल्याला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. इतरांना तुमच्या मदतीने ज्ञानार्जन करा. थँक यू व्हेरी मच. धन्यवाद.